हाय फ्रेंड्स, आपण बुक पाहत आहोत 30 डेज चेंज युअर हॅबिट चेंज युअर लाईफ. त्यामधला चॅप्टर आहे महत्त्व दृष्टिकोनाचं. एखाद्या माणसाकडून त्याचं सगळं काही हिरावून घेतलं जाऊ शकतं. एक गोष्ट सोडून कुठल्याही कठीण परिस्थितीबाबत दृष्टिकोन कसा असावा ते ठरवण्याचं स्वातंत्र्य. तुमचा दृष्टिकोन हा तुमच्या आनंदी असण्यातला कळीचा मुद्दा आहे. दृष्टिकोन बदलला तर सगळ्या गोष्टींकडे पाहण्याच्या तुमच्या पद्धतीत आश्चर्यकारक बदल होऊ शकतो आणि परिस्थितीला तोंड देण्यासाठी तुमची पद्धतही बदलू शकते. आयुष्याच्या खेळाचे हे नियम तुम्हाला समजले तर तुमचा त्रास कमी होईल. आयुष्य हे हास्य, अश्रू, ऊन, सावलीनं बनलेलं असतं. वाईट गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून त्या तुम्हाला स्वीकाराव्या लागतील. तुमच्या बाबतीत जे काही घडत आहे ते एकाच वेळी एक आव्हानही असतं आणि एक संधीही असते. अगदी वाईटातल्या वाईट परिस्थितीतसुद्धा आयुष्याच्या चांगल्या बाजूकडे पाहायला शिका. प्रत्येक वाईट गोष्टीतसुद्धा चांगलं काहीतरी दडलेलं असतं. हे लक्षात यायला कधीकधी वेळ लागतो. इतकंच मी तुम्हाला पुन्हा सांगते, तुमच्या आयुष्यात काय घडतं त्याला जास्त महत्त्व नाही, तर तुम्ही ते कशा पद्धतीने घेता ते महत्त्वाचं आहे. आणि तुमचा हा प्रतिसाद म्हणजे तुमचं आयुष्य. ही भल्याबुऱ्या क्षणांची मालिका असते. या प्रत्येकातलं चांगलं जेवढं टिपून घेणं तुमच्या हातात आहे ते श्रेयस्कर आहे. उदाहरणार्थ, तुमची पत्नी तुम्हाला सोडून गेली आहे, तर तुम्ही काय कराल? आयुष्यभर दुःखी राहाल का? की इतर लोकांमध्ये मिळून या दुःखातून बाहेर पडाल? किंवा एक नोकरी गेली तर मग तुम्ही दुर्मुखल्या अवस्थेत घरी बसणार की जोमानं नवीन संधी शोधणार? काही वर्षापूर्वी यशाचे मार्ग शिकवणारे शिक्षक, सकारात्मक विचारसरणीचा पुरस्कार करणारे विद्वान एक उदाहरण हमखास देत. ते म्हणत, आयुष्यानं जर तुमच्या हातात आंबट लिंबू दिलं असेल तर मग त्यात साखर मिसळा आणि झक्कपैकी त्याचं सरबत बनवा. माझा मुद्दा असा आहे की तुमच्या लक्षात आलंच असेल, हो ना? स्वच्छ आणि निरोगी दृष्टिकोनाची काही उदाहरणं इथे दिलेली आहेत. स्वतःला चुकण्याची परवानगी द्या आणि प्रत्येक चुकीमधून काहीतरी शिका. काही गोष्टी आपल्याला माहीत नाहीत हे कबूल करा. दुसऱ्याची मदत मागण्यात काहीच कमीपणा नाही. वेळेला मदत मागा. इतरांना तुम्हाला मदत करू द्या. तुम्ही आत्तापर्यंत आयुष्यात काय केलं आणि आता इथून पुढं जास्त चांगलं म्हणजे या क्षणापासून तुम्ही काय करणार आहात यांच्यातला फरक मनाशी तपासून पहा.